एक मेसेज दिला की फर्स्ट तुमचा परिवार, नंतर यस त्यांचं स्वागत या मंचकावर केलं जातोय. हा बरोबर, नाईटची पहिली शृंखला आमच्या संजय दादा वाघमारे यांनी खऱ्या अर्थानं दमदार ऑर्गनाईज केलं होतं. त्या स्पर्धेचा मी सुद्धा गवाह आहे. कारण ती पहिली स्पर्धा माझ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समालोचन करण्याची संधी सुद्धा मला मिळाली होती. संजय दादा वाघमारे यांचं या ठिकाणं शुभ सन्मान आणि स्वागत केलं जातोय. या स्पर्धेचे आयोजक प्रकाशजी पवार आणि लता हिरवा यांचे शुभ हस्ते संजय दादा वाघमारे यांचं या ठिकाणं शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि बऱ्याच दिवसानंतर तुमचा आवाज या मंचकावर ऐकायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून गोड सारं कौतुक. पुढील वाटचालीसाठी आमच्या कॉम्बॉक्समधून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच प्रगती करत राहा. पटका बसलाय, उंची काढले, शत्रशिक आलाय का, झेल पकडलाय, पकडलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, पहिला विकेट डाऊन. पडत तर टीमचा डीजे. चला थोडं स्पीडअप करा, कारण वेळ नाही मित्रांनो आपल्याकडं. पहिला विकेट डाऊन झाला, धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 4-4चा आकडा आलाय. विकेट डाऊन झाला, पहिला विकेट बाद झाला. वसंत वसंत बॅक टू टेक आउट. बॅटर भगवान भगवान आणि त्याची साथ देतोय भरत भरत आणि भगवान ही जोडी मैदानामध्ये. परंतु वसंत वसंत बॅक टू टेक आउट झालाय. त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून चौकार आला होता, तदनंतर मात्र त्याचा काट्यानं काटा काढला आणि फलंदाज बाद झाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आर्या 11 वाघाची वाडी टीमचा गोलंदाज नंदेश. नंदेश मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचा चेंडू सरळ चेंडूला मात्र ऑफ साईडला फटका खेळून काढलाय. मिस फिल्डिंग झाले. सिंगलला डबल कन्वर्ट. यस नो चाललं होतं, तू पहिला मी पहिला. या पहिल्यामध्ये नहिले पे हो जात आहे दहिला आणि एक विकेट जातो. अजून रनआउट जर का आला तर अजून एक धक्का लागला जाईल पडत जर टीमला. 5चा आकडा आला स्कोर कार्ड. भरत आणि भगवान ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्याकडून ऑफर आहे. विशाल निरगुडकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज. पळदरी टीमच्या खेळाडूंवर प्रेम आहे. ओहो, या ठिकाणी मात्र अलाउन कार्पेट सरळ चेंडूला मिड विकेटला फेरून काढलाय. एक सिंगल डबल कन्वर्ट केलं. सन्माननीय आदरणीय विशालजी निरगुडकर साहेब, तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. निगुडकर साहेब, विशालजी निगुडकर साहेब, तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. डावकुरा बंदा स्ट्राईक वरती पाहतोय भरत भरत आणि भगवान. ओ बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला, चेंडूला उडवून दिलाय, चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द रोप आलाय चौकार. या चौकाराची सण धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 1-11. 1-11. 11चा आकडा आलाय. पिवंत पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि पहिले षटक हाताळताना गोलंदाज मार्कवर पाहतोय नंदेशला. नंदेश आर्या 11 वाघाची वाडी आणि दरम्यान पळदरी यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू राऊंड विकेट. ओहो, बरोबर हेरला, चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. आलाय षटकार आणि विशालजी निरगुडकर साहेब यांच्याकडून 200 रुपये कॅश प्राइज असणार आहे. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या होते 17. 17चा आकडा. बघा बायकर मॅन आहे भगवान की धामणीचं स्टेडियम आणि त्या ठिकाणी सुद्धा 3 बाईक आयोजकच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या होत्या. तो बायकर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता भगवान. भगवान दादा, मी मगाशी म्हटलं होतं की ते आयोजन होतं धामणीचं, ते मैदान होतं धामणीचं, हे मैदान आहे वरण्याचं आणि ह्याच मैदानाला पुन्हा 3 बाईक आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळत आहेत. जोर लावावं लागेल मित्रा. स्ट्राईक वरती भगवान आहे. गोलंदाज
सुरेख फटका खेळलाय. कव्हर ड्रायचा फटका पाहायला मिळालाय. डीप कव्हरला फील्ड केलंय. सिंगलला प्राधान्य दिलंय. या सिंगल मात्र धावसंख्या होते 18. 18चा आकडा गोलंदाज आपण पाहतोय प्रतीकला. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आलाय. सातत्यानं विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. एक कव्हरला फटका सुद्धा पाहायला मिळाला होता भगवान कडून. आता स्ट्राईक वरती भरत आहे. भरत आणि भगवान ही जोडी मैदानामध्ये मात्र गॅपला धुंडलंय का, परंतु एक सिंगल. या सिंगल मात्र धावसंख्या जाऊन बोलते 19च्या घरात. 19चा आकडा आलाय स्कोअर कार्डवर. पळतदरी दरम्यान आर्या 11 वाघाची वाडी यांच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. मैत्री ग्रुप आयोजित पळतदरी चषक, पळतदरी पंचायत चषक 2026. दुधारी तलवार हलक्या बॅटने खेळलंय. चेंडू निघून चाललाय सरळ गोळीच्या वेगानं. बाउंड्रीच्या बाहेर आलाय चौकार. या चौकाराच्या सण धावसंख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 23. 23चा आकडा आलाय. भगवान असेल भरत असेल दोघांची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आहे. समोर आहे भगवान. पुढचा चेंडू हाफ टाकरला, पुल केला, उडवला, लॉंग स्टॉपला चेंडू निघून चाललाय. 60 स्क्रीनवर धावून आदळतोय. अजूनही चौकार. टोटल 27. 27चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. 27 धावा झाल्या. दुसरी षटक प्रगती पथावर चालू आहे. दुसरी षटक हाताळताना गोलंदाजी मार्कर प्रतीकला आपण पाहतोय. आर्या 11 वाघाची वाडी. ओ सुंदर चेंडू. कमबॅक केलं. 2 चौकार खाल्ल्याच्या नंतर वापसी केली ह्या गोलंदाजानं. कारण जर का आपण विचार केला छोटा पॅक बडा धमाका या मैदानामध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज प्रतीकचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. राऊंड द विकेट. फटका बसलाय. डाऊन द ग्राउंड होतोय का? यस. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. स्क्वेअरला डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक. डिस्टन्स लॉंग आहे. ओ बघा अजून काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहतोय. किती धावा, पंच किती? 4 धावा. 4 धावा आणि 4 धावाने टोटल धाव संख्या होते स्कोर कार्डवर 31चा आकडा. तरी टीमच्या आमच्या खेळाडूंना विनंती असणार आहे, ठीक आहे एन्जॉय असतो परंतु जास्त काय टोटल 31 धावा झाल्यात. दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 31चा आकडा आलाय. अंतिम षटक कोण घेऊन येतोय? प्रमोदला प्रमोट केलंय. शेवटच्या षटकामध्ये प्रमोद काय गोलंदाजी कोणत्या प्रकारे करतोय आपण पाहणार आहोत. प्रमोदाला अंतिम षटकाचा भार त्याच्या खांद्यावर सोपवलं कॅप्टननं. परंतु प्रमोद समोर फलंदाज आहे भारतला यावं लागेल परत, कारण भरत दादा कमबॅकिंग करावं लागेल, कारण जवळ आपल्या गावाच्या शेजारी या टुर्नामेंट खेळल्या जात आहेत. पुढचा चेंडू ओ जबरदस्त फटका. फिल्डिंग इतिहास ताकदीची. ओ चौकार. यस चौकार आलाय. या चौकाराची जाणं धावसंख्या होते 35. 35चा आकडा आलाय. अंतिम षटक प्रगती पथावर चालू आहे. भगवान असेल भरत असेल ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. समोर खेळतोय भरत, नॉस्ट्रेकला भगवान, तर गोलंदाजी मार्कवर प्रमोदला प्रमोट केलंय. कहीं पे निगाह एक. यस विकेट जाणार. काफी देर के बाद उंगली उठी. फलंदाज बाद. पहिला विकेट डाऊन. या स्पर्धेचे दमदार आयोजक नागेश उघडा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. इनायत नंबर 3 वन डाऊनला फलंदाज आला नागेश उघडा. पण नागेश दादा
बिग हिट करावा लागेल, कारण या अंतिम षटकातले काही चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 35चा आकडा, 35 धावा झाल्यात. प्रमोद मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. पुढचा चेंडू 10-12 फळांचा रनअप. डाऊन द लेग साइड, इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा. 36चा आकडा आला स्कोर कार्ड. 36 धावा झाल्या या स्कोर कार्डवर. जर का आपण विचार केला अंतिम षटक काय, अंतिम षटक फेकण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय प्रमोद. प्रमोदला प्रमोट केलंय. आर्या 11 वाघाची वाडी टीमचा हा गोलंदाज मैदानामध्ये पाहतोय आपण. अंतिम षटक समोर फलंदाज आहे. या स्पर्धेचं आयोजक नागेश उघडा. स्ट्राईकवर पाहतोय आपण, नॉट स्ट्राईकला पाहतोय आपण भगवानला. ओ नागेशने उडवला खाली क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद होणार. नागेश उघडा येणार. बॅक टू द आउट. विलास नो बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. विलास नागेश बाद झाला. गोल्डन डकचा शिकार झालाय. झिरोवर बॅक टू डग आउट. नागेश उघडा नो बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. विलास दिलखुलास. विलास मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. ओ बॅक टू बॉल. यार काय झेल टिपला. फॉलो थ्रो मध्ये फलंदाज बाद होणार. विलास बॅक टू डग आउट. अजून एक धक्का. अजून एक धक्का. थोडं स्पीडअप करा, कारण सूर्यास्त जवळजवळ होत चाललंय. झालंय असं म्हणालाय काय हरकत नाही. द बॅटर नेम बबलू. बबलू दादा मगाशी मी म्हटलं होतं बबुल पैसा वसूल, आणि पैसाही वसूल केला होता ना. मॅच जिंकली होती बबुलनं. बबलून सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्याकडून बॉलरने जे कॅच टिपले त्याच्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज आले. धन्यवाद साहेब. पुढचा चेंडू ओ हवेमध्ये फ्लाय केलाय. उडवलाय डाऊन द ग्राउंड. यस डाऊन द ग्राउंड. सिंगल डबल कन्वर्ट केलं. या 2 धावा. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. फलंदाज होणार बाद. या 2 धावा काउंट केल्या जातील. या 2 धावणे धाव संख्या होती तब्बल 38. 38चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. कैलास मगाशी कैलासची जोडी आणि बबलीची जोडी मैदानामध्ये पाहिली होती. बघा दोघे बंधू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. षटकार मारला तर 200 कोणाकडून साहेब? कृष्णा उघडा यांच्याकडे 200 रुपयाचा आवड आलाय. क्रॅश प्राइज झालाय. षटकार मारा. ऑफ साईडला पटका खेळून काढलाय. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल काउंट केले जाणार. या सिंगल धाव संख्या होती तब्बल स्कोर कार्डवर 39. 40चा टप्पा गाठावा लागेल आर्या 11 वाघाची वाडी टीमला. येस बघा वाघाची वाडी टीमला तिकीट कन्फर्म झालंय. सुपर 12 ला गेले. म्हणजे बघा ह्या 39 ओके. आणि हा बरोबर आहे. ह्यांच्यामध्ये जिंकेल ती कोरळवाडी टीम सोबत खेळेल. आर्या 11 वाघाची वाडी जिंकू दे किंवा पळदर टीम जिंकू द्या, कोरळवाडी टीमच्या सोबत खेळावं लागेल. वाघाची वाडी टीम सुपर 12 मध्ये दाखल झाले. चला थोडं स्पीडअप करा. 40 धावा बनवायला लागतील.
चला वाघाचीवाडी टीम फलंदाज मैदानामध्ये पाठवा. अजून एक मॅच खेळवायची आहे. 39 झाल्यात, 40 पाहिजे. बघा लाईव्हला सुद्धा दिसणार नाहीये. तुम्हाला विनंती असणार आहे थोडं स्पीडअप करा. चला लाईव्हला थोडा प्रॉब्लेम होईल. वाघाचीवाडी टीम जबरदस्त सुपर 12 मध्ये आपण प्रवेश केला. पोटे सेक्शन. चला वाघाचीवाडी आर्या 11 वाघाचीवाडी टीमचा 12वा खेळाडू आहे या ठिकाणी. धन्यवाद. पर एक वाघाचीवाडी या ठिकाणी पोटे सेक्शन करते. तिन्ही बाईक दिसायला पाहिजेत. एक बाईक आपल्या गावाकडे जायला पाहिजे. नगेश भाविन आणि विकी ही जोडी मैदानामध्ये आले. स्ट्राईक वरती विकी आहे. नॉस्ट्राईकला भाविन आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय कैलास. स्ट्राईकला भाविन आहे का? ओके, भाविन आहे स्ट्राईक वरती. नॉस्ट्राईकला विकी तर गोलंदाजी ट्रॅकवर कैलास. P1चं पहिले षटक आहे. कैलास दादा 39 धावा डिपेंड करायचे आहेत. 40 धावा बनवायचे आहेत. पहिला चेंडू काय वेगाने फेकला, वाऱ्याच्या वेगाने निघून गेला. झापूक झुपूक झापूक झुकूत बुक्की टेंगरुळ आलाय. हा डॉट बॉल इज अ डॉट 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 डॉट. आणि ज्या वेळेला डॉट येतो त्यावेळेला फलंदाजावर प्रेशर पडला जातोय. हा डॉट आल्याच्या नंतर धडपण आलाय. मी तर म्हणन फलंदाज भाविन याच्यावर. इज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी मेडल राहिलाय. कोण आहे? बाला. आपण या 3 बॉल 14. बघा चौकाराला या ठिकाणी काय जबरदस्त फटका पाहिला होता भाविनचा. भाविनने मात्र काय जबरदस्त फटक्या सजवला. बाला आपण या मॅन ऑफ द मॅच मेडल घेऊन जा. वाघाचीवाडी टीम कैलास गोलंदाजी मार्कवर, भाविन आहे स्ट्राईक वरती. सुंदर फटका पाडत स्विफ्ट केलाय. सरळ चेंडूला पाठवला. डिफाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय का? यस, चेंडू बाहेर निघाला. चेंडू आणि क्षेत्रक्षामध्ये लागली होती रेस, त्याच्यामुळे चेंडू जिंकला. क्लिअर केलं बाउंड्रीला. आलाय चौकार आणि 8चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. बाला इज वेल डन. सुपर 12 मध्ये आपण प्रवेश केलाय आणि मेडल सुद्धा आपल्या गळ्यामध्ये पडलंय. बाईकची चावी पडली तर बरं होईल. बालाच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. तो म्हणतो बाईकवर लक्ष आहे माझा. पुढचा चेंडू कैलासचा लाभ केलाय. उडवलं क्षेत्ररक्षक खाली. झेल सुटला. झेल कुणी सोडलाय? अरे रे 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 रे, या स्पर्धेचा आयोजक नागेश उघडा. दादा भावा, ये क्या किया, ये कैसा हुआ? आणि अजून बराचसा काय आपलं होईल त्याच्यामध्ये, कारण या ठिकाणी री एंट्री आहे. बराचसा तोटा होईल. बघा कव्हरला झेल सुटल्याच्या नंतर काय होतोय हे मैदानामध्ये आपण पाहिलं. अजून एक चौकार आला आणि चौकाराची झाड धावसंख्या 13चा आकडा आला स्कोर कार्डवर. 13 धावा झाल्यात. समोर फलंदाज खेळतोय विकी, नाशेला भाविन आणि गोलंदाजी मार्गवर कैलास. हवेमध्ये फ्लाय केलाय. बघूया काय होतोय. नागेश उघडा अतिशय लॉंग रनिंग. आत्ताही हाडकॅच. आता हाडकॅच पकडली. मगाशी सोप्पा जल सोडला. आई खेळाडूची रणनीती असते दादा. ड्रीजे आहे, परंतु ड्रीजेला आता मोका देणार नाही आम्ही. थांबवतो तुम्हाला, कारण वेळ नाही आमच्याकडे. पण एक विकेट डाऊन. 13वर एक विकेट डाऊन झाला. अजून एक मॅच आहे. इथं स्कोर आम्हाला दिसत का नाही आम्हाला प्रश्न पडलाय. लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये काय दिसत का नाही हाही प्रश्न पडलाय. नो मॅटर. ज्ञानेश्वर थोडं स्पीडअप करा. अजून एक मॅच खेळवायचे. लक्षात ठेवा, काल 5 वाजता सामनी संपली आणि आता जवळजवळ 6 वाजून गेलेत तरी सामनी चालू आहेत. तुम्ही केलेला आळस
आणि तुम्ही आलेलं लेट, त्याच्यामुळं हे पनिशमेंट तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळालं. चला गोलंदाज सुमित. सुमित दादा 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धाव डिफेंड करायचे आहेत. ओहो 11 चेंडू 27 धावा. 11 चेंडू 27 धावा बनवायला लागतील. भावीन असेल, त्याच्यासोबत न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला ज्ञानेश्वर असेल. खरं एक विकेट डाऊन झाला. विकी विकी बॅक टू टेक आउट झालाय. समोर फलंदाज खेळतोय भाविन, परत गोलंदाजी मार्ग सुमित आहे. का मात्र चेंडू या ठिकाणं नाही. पंचाने सुद्धा वारंवार रिव्ह्यू घेण्यापेक्षा तुम्हालाही अनुभव पाहिजे. यस लेग पंच. स्नोबॉल. स्नोबॉल आलाय. उघड्या डोळे पहा नेट. पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट. ज्ञानेश्वर दादा फ्रीट आहे. हा फटका बसलाय, परंतु करणार काय. फ्रीट आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला होता, टाळ्या मिळाल्या होत्या, परंतु करायचं काय. दादा फ्रीट आहे. अजून एक धाव काउंट केली. टोटल एस कव्हरला फटक्या खेळल्या. ऑन द कार्पेट. कार्पेटला घास चिरत चाललाय. एक सिंगल डबल कन्वर्ट केले. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग. हे भागम भागा जमाना, ऑनलाईनचा जमाना. चितेची दौड या ठिकाणी दौडली. हिरणीची चालाकी दाखवली आणि दुसरी धाव प्राप्त केली. टोटल 18. 18चा आकडा आलाय. 40 धावा बनवायचे आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. अजूनही जर का विचार केला तर 22 धावा. 22 धावा येणं गरजेचं आहे. 18 धावा आल्या आहेत. पुढचा चेंडू सुमित. सुमित आणि सुमित. यस पुन्हा नो बॉल आलाय. अजून एक नो बॉल. सुमित दादा करतोय काय, विचार करण्यास भाग पाडले. नो बॉल आला आणि एक सिंगल. अशा 2 धावा काउंट. या 2 धावा. यस या ठिकाणं नो बॉल चा इशारा आमच्याकडे आलाय. थोडं स्पीडअप करा, वेळ जाम जातोय मित्रा. पंच जास्त वेळ घेऊ देऊ नका, तुम्हाला विनंती असणार आहे, अन्यथा मानधनामधलं कपात केलं जाईल. थोडं स्पीडअप करा. बॉल झाले त्या षटकामधले 3. बघा नो बॉल आहे. आम्ही सुद्धा चेक केलं, नो बॉल आहे. रिव्ह्यू गमावलाय. नो बॉल या ठिकाणी पडल्या. सुमित वारंवार नो बॉल फेकतोय. पुढचा चेंडू ऑन साइड चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय. डिप्स खेळला चेंडू निघून चालला. सिंगल वर भर दिले आणि सिंगल धावसंख्या जाऊन बसते तब्बल 21. 21चा आकड्याला 19ची दूरी आहे, कारण 40चा पल्ला गाठायचा है. लोग हमेशा कहते दिल्ली का सफर दूर है, लेकिन आजकल एरोप्लेन में बिठाओ, गेंदबाज को बाउंड्री लाइन के बाहर करो तो दिल्ली आपके कब्जे में. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सुमित. अक्रॉस द लाईन फनफुटीवर फलंदाज गेला होता. या ठिकाणी चेंडू निघून गेला. किपरच्या दस्तानामध्ये डॉट चेंडूची झाली सांगता. 21 धावा झाल्यात. अजूनही 7 बॉल 19 पाहिजेत. 7 बॉल 19. पुन्हा सुमित. विशालजी निरगुडकर, तुम्हाला विनंती असणार आहे,
की आपण स्टेजकडे या. विकेट जाणार डाऊन. अजून एक धक्का आर्या 11 वाघाचोडे टीमला. विशालजी निगुडकर तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे या. असं डीडी मैदानामध्ये दाखल झालाय दीपक दोरे. कारण 7 चेंडू 1 कुणी धावा होतील का भावा. करावे लागतील धावा. कारण सामना जर बनवायचा असेल, एखाद्या बाईकवर बसायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाज नागेश उगडा स्पर्धेचे आयोजक. एक दमदार आयोजक, दमदार गोलंदाजी नागेश दादा हे करावे लागेल. परत जर टीम कडून राऊंड विकेट मारा करण्याकरता तयार नागेश उगडा. समोर फलंदाज ज्ञानेश्वर हवेमध्ये फ्लाय केलाय, उडवलाय. घडलंय काय मैदानामध्ये. एक षटकार आला आणि षटकाराने 6 धावण्याला अंतर कमी येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायला लागतील 13. 5 बॉल 13 क्या होगा रे गलिया. कारण 5 चेंडू 13 धावांची गरज. 5 चेंडू 13चं समीकरण आलंय. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. नागेश दादा पहिल्या चेंडूला ज्ञानेश्वरने हल्ला चढवलाय. ज्ञानेश्वर आणि दीपक दोरे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू सरळ ब्लॉकचा चेंडू होता. कव्हरला खेळलाय, डीप कव्हरला आलाय. सिंगलला डबल कन्वर्ट केलं. दुसरी धाव पूर्ण. या 2 धावा. 2 धावने झाला अंतर कमी येणारे 4 चेंडू. 4 चेंडू मध्ये 11. 4 चेंडू मध्ये 11ची गरज. 4 चेंडू 11 धावा. 19 धावा ठेवल्या होत्या नागेश उघडाला, पण आतापर्यंत धावा आल्यात 8. 4 चेंडू बॅलन्स आणि 11 धावांची गरज. 4 चेंडू बाकी 11ची गरज. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. नागेश या लाभ केला, उडवला, चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द रॉप. आलाय षटकार. बघा ज्ञानेश्वरनं काय जबरदस्त समय तेट केलं. पाठवलं सरळ. आमचा युट्यूब कॅमेरा आहे, त्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून पाठवलंय. आला षटकार. आता 3 चेंडू 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. नागेश पुढचा चेंडू. ओ रिवर्स अटॅम्प, दुधारी तलवार. ज्ञानेश्वर दादा या ठिकाणी 1 चेंडू डॉट. 1 चेंडूची किंमत आप क्या जाने ज्ञानेश्वर बाबू. खरे 1 धाव, 1 चेंडू फार महत्वाचा असतोय. इलेक्शनच्या पिरियडमध्ये एका मताला किंमत आणि क्रिकेटमध्ये एका धावाला किंमत फार महत्वाची असते. पुढचा चेंडू हवेमध्ये चेंडूला उडवलाय. आलाय षटकार आणि षटकाराने या ठिकाणी आर्या 11 वाघाचीवाडी टीम विजय ठरली जाते. विजय संघाचा करूया सहर्ष स्वागत. हा बघा बॉलरने झेल टिपला, त्याच्यासाठी 200 रुपये कॅश प्राइज असणार आहे. वाघाची वाडी टीमचा बॉलर आपण या. बघा 3 ओव्हरची मॅच असणार आहे, पण थोडं स्पीडअप करा. बघा 3 ओव्हरचा मॅच आहे. लाईव्हला सुद्धा दिसणार नाहीये. 200 रुपये सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत. चला वाघा